नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, रक्षकच कसा भक्षक बनतो. लाचखोर पोलीस अधिकारी लाचेसाठी कसं एखाद्याला मारहाण करतात आणि ती बेदम मारहाण करतात. पैसे घेऊन सुद्धा त्या गाडीवाल्याच्या गाडीवरती चलन मारला 1000 रुपयाचं आणि हा सगळा जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण केलं आणि सगळ्या नागरिकांच्या देखत 1000, 1500, 2000 नागरिकांच्या देखत मारहाण केली. म्हणजे पोलिसांची मुजोरी एवढी वाढलेली आहे की आता नागरिक सुद्धा कायदा हातात घेतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्या देखत जर एखाद्या माणसाला मारत असतील तर लोकांना वाईट वाटतं. आता लोक सुद्धा कायदा हातात घेतील काही दिवसांनी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर अशाच काही मुजोर पोलीस अधिकाऱ्याच्या जे काही कारनामे घडवत आहेत त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आज जी चर्चा घेऊन आलोय ते स्पेशल देवाभाऊचं जी खातं आहे गृह विभागाची जी अब्रोत सवाट्यावरती जी आलेली आहे, म्हणजे सगळीकडेच सुरू आहे. गृह विभाग फार उघडा नागडा झालाय आणि नागडा होऊन नाचतोय अशी परिस्थिती झालेली आहे. आणि ह्याला देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ आहे. कुठं काही घडलं की देवाभाऊ तिथं उडत जातात की तिथं लगेच त्यांची बाजू घेतात. आता हिथं तर लोकांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. म्हणजे पंढरपूर तालुका आहे, पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो. तिथं सोलापूर जिल्ह्याला कुलकर्णी म्हणून पोलीस अधीक्षक आहेत. ते अतिशय शिस्तीचं मानले जातात, पण जेवढा पैसा कडक तेवढा अधिकारी कडक असतो. म्हणजे अधिकारी कडक म्हटलं की पैसा कडक वाढवून येतो. तर असंच काहीच प्रकरण हे पंढरपूर तालुक्यात मध्ये घडलेलं आहे. पंढरपूरचा एक बायपास आहे आणि त्या बायपासवरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम सुरू असल्यामुळं पंढरपूरची जी वाहतूक आहे, पंढरपूरवरनं जी जड वाहतूक जाणारी ही मंगळवेढा चौकातून वळवलेली होती. आता मंगळवेढा चौकातून वळवली म्हटल्यावरती ट्रॅफिक पोलिसांची मज्जा झाली ना. प्रत्येक गाडीला अडवायची, गावातनं एंट्री म्हणलं की 2000, 3000, 5000 रुपये घ्यायचे गाडीवाल्याकडनं. असंच 2,000 रुपये एका गाडीवाल्याकडनं घेतले होते. म्हणजे दिवसाला 10 लाख रुपये कमाई. म्हणजे कुठं आहे मला सांगा हे असं दिवसाला 5-10 लाख रुपये जमवणं पोलीस स्टेशन. महिन्याला झाले 3 कोटी रुपये. मग PSI, PI, पोलीस कशाला कोणाला घाबरतात एवढा पैसा म्हणल्यावर. ज्या वेळेस महाराष्ट्रातलं सरकार बदलेल त्यावेळेस हे जे महोदय गृहमंत्री आहेत आताचे देवाभाऊ, ह्यांना सुद्धा फरफटत नेतील पोलिस. ज्या पोलिसांची बाजू आज देवाभाऊ घेतात ना, त्या देवाभाऊंना फरफटत पोलिस घेऊन जातील. म्हणजे पोलिसांचं बळ एवढं वाढलंय मनोबल की भ्रष्टाचार हा 100% नासानासात पोलिसांच्या झालेला आहे. तर बघा, हा पहिला व्हिडिओ आपण बघूया की नेमका प्रकार तिथं काय घडला, कशी मारहाण झाली. त्या मुलाला बघा, फाशी देऊन जावा, 1000 रुपये चलन आणलं, फाशी देऊन जावा. मला याचा बायपास पूर्ण गचक्यानं सोनार पडते म्हणून आत ना ह्याने काय केलं, त्या ड्रायव्हरचे पैसे घेऊन गेले. माझ्या गाडीवर 2000 मारले, माझी इथंच बोलाय गोपाळ पैसे, आणि ही गाडी वळवून घेऊन माझ्या त्या गाडीवर 1000 रुपये मीच मारले काय दोन्ही गाड्यांचा. त्या ड्रायव्हरला गाडी घेणार साईडला म्हणून एवढं मारले तर शर्ट काढला तर बघा त्या गाड्या. म्हणजे हे बघा, पैसे घेऊन मारहाण. कसलं मारलंय हे. म्हणजे बघा, तिथं आमदार महोदय स्वतः आले. म्हणजे मोहोळचे जे आमदार आहेत राजू खरे, हे स्वतः तिथं आले. 1000 रुपये चलन आणलं, फाशी द्या जावा. बायपास पूर्ण गचक्यानं सोनार पडते म्हणून आत ना ह्याने काय केलं, त्या ड्रायव्हरचे पैसे घेऊन गेले.
मग माझ्या गाडीवर 2000 मागली, माझी इथंच मोर आहे गोपाळ कशी आणि ही गाडी वळवून घेऊन मागायला त्या गाडीवर 1000 रुपये मीच मालक आहे दोन्ही गाड्यांचा. आणि त्या ड्रायव्हरला गाडी घेणार साईडला म्हणून एवढं मारले तरी शर्ट काढला तर बघा त्या गाड्या. म्हणजे ही परिस्थिती अशी इथं आपल्याला एकाच ठिकाणी नाही दिसणार, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगोला चौकात नो हे बघा. एंट्री कारवाई दरम्यान हे मारा. चालकाकडून रोख रक्कम घेतल्याचा आरोप होत असून त्यानंतर चालकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सांगोला चौकात वाहतूक पोलिसांनी एका ट्रकला अडवून नो एंट्रीत वाहन आणण्याबाबत कारवाई केली. संबंधित चालकाचा आरोप आहे की दंडाची पावती न देता म्हणजे हे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं पोलिसांची मारहाण सुरू आहे. आता हा प्रश्न विधानसभेत सुद्धा उपस्थित झालेला आहे, म्हणजे पंढरपूरचा. आता या ठिकाणी मोहोळचे जे आमदार आहेत राजू खरे, आता तिथं झालं असं की पोलिसांना गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर 2000 रुपये ड्रायव्हरकडनं घेतलं. आता तो ड्रायव्हर नसून तो गाडीचा मालकच आहे तिथला. 2000 घेतल्यानंतर पुन्हा गाडी पुढे गेल्यानंतर त्याला 1000 रुपयाचं गाडीवरती चलन मारलं. त्यानंतर मात्र ते वळवून गडी तिथं आला आणि गाडी आडवी लावली आणि पोलिसांना जाब विचारला की माझ्याकडनं 2000 घेतले आणि माझ्या गाडीवरती चलन का मारलं. ह्याचा राग पोलीस महोदयाला आला, कारण की मजूर पैसा खूप झालाय. आता सगळेच पोलीस काय सारखे नसतात, चांगली बी लोक काय आहेत, पण हे मजूर लोक जी भरती केलेली आहेत अशा लोकांमुळे पोलीस खातं बदनाम झालेलं आहे. धरला ड्रायव्हरला की ठोकला त्याने निबार, बेदम मारहाण केलं ड्रायव्हरला. गाडीची चावी काढून घेतली, त्यालाच गाडीत बसवून पोलीस स्टेशनला चालवलं. तेवढ्यात ते ट्रॅफिक जाम झालं आणि तिथं मोहोळचे आमदार राजू खरे हे सुद्धा तिथून निघालेले होते, परंतु ट्रॅफिक का जाम झालं म्हणून ते चलत चलत बघायला आले. गेल्यानंतर लोकांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली की त्या ड्रायव्हरनं सुद्धा सांगितलं की माझ्याकडनं 2000 घेतला आणि माझ्या गाडीवरती 1000चं चलन टाकलं आणि मला मारहाण केली त्यांनी. हो का बघा अंगावरती वळ. म्हणजे नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय की गुंडशाही. पोलीस हा गुंड बनलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये आणि तो पैसे वसुलीसाठी काही करतो, कोणाला मारतो. पैसे आले तरच ठीक आहे, पैसे नाही दिले की मारहाण केली जाते जबर. तर त्यानंतर तिथं त्या राजू खरे यांनी त्या पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर तिथं वरिष्ठ पोलीस अधिकारी आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी बनसोडे म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी असं सांगितलं की असा काय प्रकारच घडलेला नाही, पैसे घेतलेलेच नाही असं सांगितलं. आणि त्या आमदार महोदयांना सुद्धा अरेरावीची भाषा केली. म्हणजे त्या पोलीस निरीक्षकांनी, पंढरपूर शहराचे जे पोलीस निरीक्षक आहेत दशरथ वाघमोडे यांनी अरेरावी केली आणि पोलिसांची बाजू घेतली की दंडात्मक कारवाई केली. म्हणजे पोलीस महोदय सुद्धा पोलिसांची बाजू घेतात, परंतु त्याला मारहाण का केली म्हणून त्या पोलिसावरती कारवाई जर त्यांनी केली असती तर त्यांचं लोकांनी अभिनंदन केलं असतं की बाबा पोलीस चुकीचा वागला म्हणून त्याच्यावरती पोलीस निरीक्षकांनी कारवाईचा बडगा उचलला, पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला असं सांगितलं असतं. परंतु आता हे सगळं रॅकेट आहे. पोलीस निरीक्षकाने पोलिसांच्या माध्यमातून पैसे कमवायचे, पोलीस स्टेशनला 1-2 कोटी रुपये जमवायचे, त्याच्यातला हप्ता SP कार्यालयाला द्यायचा, SP कार्यालयानं IG DIG ह्यांच्याकडे द्यायचं, त्यांनी डायरेक्ट मंत्रालयात द्यायचा. अशा पद्धतीचं हे सगळं रॅकेट सुरू आहे आणि या रॅकेटमुळं पोलिसांना सुद्धा टार्गेट दिलं जातं की एवढे एवढे पैसे जमवायचे, एवढे एवढे पैसे तुम्ही द्यायचे जाणून. मग स्वतःचे पैसे, साहेबाचे पैसे काढून वरच्याला द्यायचे असतात. म्हणजे वरचा जो ठरलेला काय आकडा असेल महिन्याला 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 तेवढा जमवायचा राहिलेले पैसे. म्हणजे एक पोलीस कमीत कमी खिशात 5,000 ते 10,000 रुपये घेऊन जातो. म्हणजे अशा पद्धतीने देश हा सगळा भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे आणि ह्याला सगळे या देशाचे नागरिक जबाबदार आहेत. म्हणजे जो देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्याच लोकांकडे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपलेच लोक राज्य करते, आज त्या देशाला वरबाडून खातायत. म्हणजे जेवढं ज्याला लुटता येईल तेवढं त्या पद्धतीनं लुटमार करण्याचं काम आज देशामध्ये सुरू आहे. म्हणजे जेवढं होतंय तेवढं लुटायचं. मग ते पोलीस प्रशासन असो, सरकारी सगळेच अधिकारी
उद्योगपती आणि राजकारण्यांकडून देशाची लुटमार फार मोठ्या प्रमाणात होते. याच्यामध्ये मोठाच होत चाललाय, गरीबच होत चाललाय. आता हे सगळं प्रकरण ड्रायव्हरला मारहाणीपर्यंत गेलं. तिथं उभे असणाऱ्या लोकांनी ते सगळे व्हिडिओ बनवले आणि सगळे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केले. तेव्हा ते लोकांना कळलं की बाबा यांनी मारहाण केली एका ड्रायव्हरला. तिथं सगळे ड्रायव्हर जमा झाले, सगळ्या गाड्यांचे. ड्रायव्हरांनी सुद्धा पोलिसांना जाब विचारला. तेव्हा त्या ड्रायव्हरची गाडी सोडली. परंतु तो प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला. मोहोळच्या आमदार राजू खरे यांनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला. तसंच माड्याचे आमदार पाटील यांनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला. आता याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की कारवाई करा सरकारला, तर नक्कीच एखाद्या दुसऱ्या पोलिसावरती कारवाई होईल निलंबनाची तेवढ्यापुरती. परंतु ते प्रकार सगळा पुन्हा सुरू तसाच राहील. मूळ त्या पोलीस निरीक्षक आणि ह्या सगळ्या टीमला सेवेतूनच बडतर्फ करणं गरजेचं आहे. कारण की तरुण पिढी भरपूर आहे, तरुणांना काम नाही. तुम्ही नवीन भरती प्रक्रिया फास्ट केली तर अनेक लोक उत्सुक आहेत पोलीस प्रशासनामध्ये काम करायला, आणि चांगलं काम करणारे सुद्धा बरेच अधिकारी आहेत. परंतु त्या चांगलं काम करणाऱ्याला वाव दिला जात नाही. जो भ्रष्टाचारी असेल त्याला प्रमोशन दिलं जातं. का तर त्याला भ्रष्टाचाराचा अनुभव आहे म्हणून त्याला प्रमोशन दिलं जातं. आणि जिथं जास्त भ्रष्टाचार करता येईल त्याला अशा ठिकाणी टाकलं जातं. अशीच आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे. तर ही व्यवस्था कशी बदलल आणि कोण बदलू शकतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडनं तरी ही अपेक्षा ठेवायची नाही की ही व्यवस्था बदलेल. उलटी ही व्यवस्था अजून करप्ट होऊन जाणार आहे, अजून करप्ट होऊन जाणार आहे. तर त्या ड्रायव्हरला न्याय मिळाला पाहिजे. आपण याच्या अगोदर पाहिलं की एका आरटीओनं कसं असं मुंडक्यानं एका ड्रायव्हरला मारहाण केली होती. त्या आरटीओला निलंबित करण्यात आलं. पण निलंबन म्हणजे काय की 2-3 महिने त्याला निलंबित करायचं आणि पुन्हा त्याला कामावरती घ्यायचं, अशाच पद्धतीचं हे सगळं सुरू आहे. परंतु त्याला कायमस्वरूपीच घरी बसवलं पाहिजे. तेव्हा त्याला कळतंय की बिआकली लोकांना की आपण कसं सेवेमध्ये वागलं पाहिजे. आपण लोकांच्या सेवेसाठी आहे. जनता देशाची मालक आहे. आपण नौकर आहे, नौकराप्रमाणे राहिलं पाहिजे. हे काय ह्या लोकांना समजायला तयार नाही. जनतेलाच नौकराप्रमाणे वागणूक दिली जाते. तर बघा, लवकरात लवकर त्या ड्रायव्हरला न्याय मिळावा, त्या पोलिसावर कारवाई व्हावी अशीच सर्वांची अपेक्षा. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.